यंत्रमाग व विडी कामगारांना सामाजिक सुरक्षा द्या अशी मागणी माजी आमदार आडम मास्तर यांनी कामगार मंत्र्यांकडे केली। यंत्रमाग व विडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आणि त्यांच्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीबाबत ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची भेट घेऊन ठाम व आक्रमक भूमिका मांडली। कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली। आडम मास्तर यांनी स्पष्ट केले की यंत्रमाग कामगारांना अनेक वर्षापासून किमान वेतन, बोनस, विमा, भविष्य निर्वाह निधी यासारखे मूलभूत हक्क नाकारले जात आहेत। सामाजिक सुरक्षेची कोणतीही हमी नाही, हजेरी कार्ड दिले जात नाही, कामाची शाश्वती नाही। परिणामी हजारो कुटुंबे असुरक्षिततेत जगत आहेत। शासनाने या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे असे त्यांनी सांगितले। माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ही प्रमुख मागणी त्यांनी पुन्हा ठामपणे मांडली। आपल्या आमदारकीच्या 4.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात सातत्याने उपस्थित करून संघर्ष केला, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। कामगारांचे प्रश्न केवळ आश्वासनांनी सुटत नाहीत, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते असे त्यांनी ठामपणे नमूद केले। यावर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सांगितले की राज्य सरकार कामगारांच्या बाजूने न्याय देण्यास कटिबद्ध आहे। सर्व प्रलंबित मागण्यांवर अधिवेशनाच्या आत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। पेन्शनचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्या संदर्भात कामगार प्रतिनिधींना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या भेटीत मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील मंत्रालय येथे कामगारांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले। यावेळी सोलापूर C2चे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे ही उपस्थित होते। सुमारे 15 मिनिटे सविस्तर चर्चा झाली, मात्र आता आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस अंमलबजावणीची गरज असल्याचे सांगत या चर्चेतून सकारात्मक आणि प्रत्यक्ष निर्णय होईल असा विश्वास आडम मास्तर यांनी व्यक्त केला।